नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 14वा श्लोक. श्लोक 14. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. या पृथ्वीवर आपला जन्म झाला तोच मुळी या कर्मयोगाने. पूर्वजन्माच्या संचितांचे गाठोडे वागवले, त्याच्या पूर्ततेसाठी म्हणून जन्म घेतला. जन्माला आलो, साऱ्या गतगोष्टींचा विसर पडला. वर्तमान जन्मातल्या विविध आकर्षणांना अनाकर्षणांना बळी पडत गेलो. ही आकर्षणे समोर आली, त्याच्यातच हुरळून गेलो, हरवून गेलो. अनेक गोष्टी मिळवायलाच हव्यात असे ठरवून त्याच्या मागे धावत राहिलो. समाधान मिळवण्यासाठी भरकटत गेलो, भटकत राहिलो. जन्माच्या उद्देशाचाच मुळी विसर पडत गेला. अगदी अनवधानाने किंवा आपल्याही नकळत जो पूर्वकर्मांचा निचरा झाला असेल तो असेल. जे राहून गेले ते मात्र गाठोड्यामध्ये पुन्हा तसंच राहिलं. शिवाय वर्तमान आयुष्य जगत असताना अविवेकाने आणखी कर्म जोडत गेलो. तेही याच गाठोड्यामध्ये संचित होत गेले. अशातच एक दिवस काळ समोर येऊन ठेपला. त्याने आपल्यावर घाला घातला आणि आपण मृत्युमुखी पडलो. काय मिळवलं? नको त्याच्या मागे धावत राहिलो. ज्या गोष्टी सोबत घेऊन जाता येत नाहीत त्या इथंच सोडून जाव्या लागतात. म्हणजे धन, पैसा, संपत्ती, भौतिक समृद्धी ते मात्र आपण मिळवत गेलो. आणि ज्या गोष्टी सोबत घेऊन जाता आल्या असत्या, साधना, ज्ञान, भक्ती, इतरांचे लाख मोलाचे आशीर्वाद, याकडे मात्र आपण जराही पाहिले नाही, लक्ष दिले नाही. आणि जन्मोजन्मी हे असंच घडत राहिलं. संत कबीरांचं एक फार सुंदर भजन आहे. मला त्याचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. विशेष म्हणजे या भजनाच्या स्मृती खूप बालवयापासून माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे स्वातंत्र्यसैनिक होते, वारकरी संप्रदायाचे होते. घरात राम मंदिर होतं आणि त्यामुळे रामाचा जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा व्हायचा. या उत्सवामध्ये भजन, कीर्तन असे सगळे कार्यक्रम हे चालू असायचे. राम जन्माच्या आधी कितीही त्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये घाईगर्दीत असले तरीही माझे आजोबा राम जन्माच्या आधी गाभाऱ्यातून बाहेर यायचे आणि हे भजन म्हणायचे. ते भजन म्हणतानाचा त्यांचा आवाज, ते भजन आणि त्या भजनाचा अर्थ, या सगळ्याच्या स्मृती ह्या बालवयापासून माझ्या मनावरती कोरल्या गेलेल्या आहेत. आज त्या भजनाचा मी इथे आवर्जून उल्लेख करते. भजन ऐकूया. भजनामध्ये भाव महत्त्वाचा आहे. हेच डोक्यामध्ये ठेवून
मी भजन गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. कबीरांचं भजन ऐकूया. राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. 184 फेरे फिर कर सुंदर नर तनु पाया, सुंदर नर तनु पाया कमल मुख, हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, इन्होंने क्या रे कमाया, इन्होंने क्या रे कमाया कमल मुख, हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. कहत कबीरा सुन भई साधु, कहत कबीरा सुन भई साधु, आया वैसा गया, आया वैसा गया कमल मुख, हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. तर असे हे सगळे आहे. असे हे आपल्या आयुष्याचे फेरे चालूच आहेत, अगदी आंधळेपणाने. लहान थोर, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित, अगदी कोणीही असो, कर्माच्या हिशोबातून त्याची सुटका नाही. अगदी मी म्हणणाऱ्यांनासुद्धा हा मार्ग कधी चुकला नाही. या कालचक्रामध्ये प्रत्येकजण जन्माला येतात आणि आंधळेपणाने जीवन जगत जगत अखेर मृत्युमुखी पडतात. पण कर्म कुणालाही चुकत नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो. पूर्वकर्माचा निचरा झाल्याखेरीज पुढील गती नाही. आयुष्याच्या फेऱ्यांमधून मुक्तता नाही. या कालचक्रातून जर सुटायचं असेल तर पुन्हा पुन्हा रामदास स्वामी असं म्हणतात की आपण कर्म हे अत्यंत जागरूकपणे करणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.